हा कर्तृत्ववान महिलांचा गुणगौरव सोहळा दामिनी महिला ग्रामसंघ, एकता महिला ग्रामसंघ, राजमाता महिला ग्रामसंघ व सर्व महिला बचत गट नीरा यांच्या संयुक्त विद्यमाने हा जो सन्मान सोहळा संपन्न होत आहे. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आमचे गुरुवर्य ज्येष्ठ विधिज्ञ सन्माननीय अण्णासाहेब मनोरे, त्याचबरोबर कार्यक्रमाच्या अध्यक्षा नीरा ग्रामपंचायत सरपंच तेजस्वी रात्रे आणि कार्यक्रमाच्या सन्माननीय उपस्थिती तुळशीराम जगताप, त्याचबरोबर हरीश शेठ ज्येष्ठ उद्योजक, त्याचबरोबर पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती आदरणीय दत्ताराव चव्हाण, त्याचबरोबर त्यांची नुकतीच पुण्यातील टीकाराम जगन्नाथ महाविद्यालय येथे उपप्राचार्य म्हणून नियुक्ती झाली ते प्राध्यापक डॉक्टर महादेव रोकडे, तसेच व्यासपीठावर उपस्थित सन्मान्य उपस्थिती सोमेश्वर सहकारी कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन, संस्थापक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय दिग्गजा रांदे, प्राध्यापक भीमरावजी बनसोडे सर, त्याचबरोबर नीरा ग्रामपंचायतचे सन्माननीय उपसरपंच माजी आदर्श सरपंच नीराजी वाकडे, तसेच ग्रामपंचायत सर्व सन्माननीय सहकारी, नीरेतील सर्व सामाजिक संघटनेचे सहकारी, त्याचबरोबर माझी ज्येष्ठ अधिकारी जी पवार साहेब, आदरणीय ॲडव्होकेट दिनेश कुमार नंदरे साहेब, नड्डा साहेब, सर्व प्रत्येकाचंच नामांकन, प्रत्येकाचं स्थान इतकं महत्त्वाचं आहे. तर सर्व सन्माननीय मान्यवर आणि सर्व माता भगिनी, खरं तर नीरेच्या या मातीमध्ये हा एक वेगळा उपक्रम म्हणण्यापेक्षा कौतुकाची थाप आणि आपल्याच माता भगिनींचा हा गुणगौरव सोहळा तेही आदरणीय अण्णांच्या हस्ते होतोय, संपन्न होतोय, फार आनंदाची बाब आहे. मला आठवते अण्णासाहेब की 45 वर्ष झाली असतील, आम्ही त्यावेळेस 9वी-10वी मध्ये होतो. नीरेच्या महात्मा गांधी विद्यालयामध्ये 15 ऑगस्टचा कार्यक्रम होता. 10-11 वाजून गेलेली होती, थोडंसं ऊन आलेलं होतं आणि कन्या शाळेतल्या मुली अनवाणी पायाने लेझिम खेळत होत्या. व्यासपीठावर सर्वच नीरेतील मान्यवर मंडळी होती आणि आदरणीय स्वर्गीय श्रद्धेय नंदरे बापूही व्यासपीठावर होते. मुली बऱ्याच वेळा लेझिम खेळत होत्या अनवाणी पायाने, ऊन थोडंसं लागत होतं आणि त्या मुलींच्या पायाला लागलेला चटका बापूंनी घेरला आणि बापू ज्यावेळेस व्यासपीठावर आले त्यावेळेस बापूंनी एक सांगितलं की माझ्या नीरेच्या मातीतील बहादूर माझ्या ज्या मुली आहेत, खरं तर शहरामध्ये वातावरणामध्ये बसून अभ्यास करणाऱ्या मुली असंख्य असतील, परंतु नीरेसारख्या या ग्रामीण भागामध्ये अनवाणी पायाने तर त्यांचं कर्तृत्व सिद्ध करण्याच्या मुली आहेत. तर मला ते पाहवलं नाही तर मी सगळ्या मुलींना माझ्यातर्फे आज बूट देणार आहे. बापूंनी त्यावेळी जाहीर केलं. तो समाजाला लागलेला चटका बापूंनी त्यावेळेस घेरला. आजही 45 वर्षानंतर तोच चटका त्याच कुटुंबाने जपलेला संस्कार बापूंचे ज्येष्ठ चिरंजीव आमचे गुरुवर्य आपल्या सर्वांच्या मार्गदर्शक आदरणीय अण्णासाहेबांनी जपलेला आहे. हा तर खऱ्या मातीतला संस्कार म्हणावा लागेल आणि ती खरं तर कार्यक्रमाची उजराई म्हणतात. खऱ्या अर्थाने हे कार्यक्रम म्हणण्यापेक्षा आपल्याच कुटुंबातला हे कौतुक गुणगौरव सोहळा काळजाला भेटणार आहे. खरं तर समाजामध्ये वावरताना आपण समाज दृष्टिकोन जो आहे, दृष्टी आणि दृष्टिकोन जपला पाहिजे. तर आदरणीय टीके साहेब, टीके मामा म्हणतात त्यांना, आता खरं तर पोलीस खात्यामधील सेवा पूर्ण झाल्यानंतर सामाजिक भावनेतून काम करत असताना, समाजातील दुःख आणि सामाजिक त्रुटी हेरत असताना, त्यांच्या दृष्टीत पडलेल्या असताना आमच्या झुंजार ताईसारखं एक कर्तृत्व त्यांच्या लेखणीतून पुढे येतं आणि खरं तर अण्णांनी ते हेरलं आणि खऱ्या अर्थाने ही कौतुकाची हात पाठीवर पडणं हा कार्यक्रमाचा मध्यतार्थ म्हणावा लागेल. खरं तर प्रत्येक आपण जे म्हणतो, आता पुन्हा एकदा मूळ विषयाकडे की जागतिक महिला दिन जो आहे, 20व्या शतकातला जो कार्यक्रम जो सुरू झाला जागतिक महिला काहीपेक्षा की ज्या माता भगिनींचं चूल आणि मूल जे ठराविक मर्यादित जे भूमिका होती, सासू आणि सून, तर ते कालापर्यंत आजपर्यंत चालत आलं. परंतु आज ती व्याख्या भूमिका बदललेली आहे. सुनेच्या मुखामध्ये सासूविषयी आई म्हणून तिने स्वीकार केलेला आहे आणि सासूने लेख म्हणून तिला स्वीकार केलेला, हा काळाचा बदल झालेला आहे. आणि खरं तर तो संस्कार आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपण पुढे नेत असताना
आपल्या माता भगिनी आपल्याच निरा गावामध्ये कुठेही मागे राहिलेलं नाही. सई राहुल झुंजार नावाची आमची एक ताई आहे, वय वर्ष 15 आहे, नवीमध्ये शिकते आहे. वडिलांच्या हाताचा हात रिकाम होत असताना ती पुढे सरसावते आहे, वडिलांना कुटुंब सावरते आहे. हे निरासारख्या मातीमध्ये संस्कार जोपासले जातात, हे घडतं निरेमध्ये. आणि म्हणून आपल्या नेरेकरांचा हा सन्मान आहे, अभिमान आहे, तो सत्कार या ठिकाणी होतो. राजेश भाऊंसारखी माणसं आहेत, दत्ताबांसारखी माणसं आहेत, अनिलांसारखी माणसं आहेत, आणि असे अनेक मान्यवर, बाळासाहेब तळवरे सारखी माणसं आहेत. आणि हे काम करत असताना समाजाला नजरेस पडणार जे दुःख आहे, वेदना आहे, त्या खऱ्या अर्थानं आणि त्यांचं कर्तृत्व पुढे आलं पाहिजे, हा या कार्यक्रमाचा भाग आहे, हा कार्यक्रमाचा केंद्रबिंदू आहे. आणि दुसऱ्या म्हणजे की शगुन अतिवीर शहा ज्या ताई आहेत, नायगाव खंडाळा तालुक्यातलं त्यांचं माहेर असलं तरी या संघटनेची अभेद असताना पतींची किडनी निकामी होणं आणि आई समान असलेल्या सासूबाईंनी किडनी देण्यापूर्वी त्यांचं निधन होणं, पण अशा वेळेस कुटुंबाला सावरणं, आपली एक स्वतःची किडनी देणं, तर हा त्याग आहे. खरं तर त्यागाचा हा सन्मान आहे आणि हा संस्कार निरेच्या मातीत जोपासलेला जातो. दुसऱ्या सत्कारमूर्ती आहेत अंकिता महेश जगदाळे. त्यांचं वय 12 वर्षापासून सायन्स शाखेमध्ये शिकत असताना कराटे असेल, सर्वोच्च प्रावीण्य असेल, बुद्धिमत्तेच्या जोरावर एक तटस्थ तलावामध्ये म्हणजे इंडियन नेव्हीमध्ये त्यांची निवड झाली. हा खऱ्या अर्थानं निरेकरांचा हा सन्मान आहे, निरेकरांचा हे अभिमानाची बाब आहे, तिचाही सत्कार या ठिकाणी होत आहे. दुसऱ्या सन्मानमूर्ती आहेत किशोर गदादे. 2 मुले, थोडी शेती करी परिस्थिती, कुटुंबाचा भार, पतींचा सुद्धा आजार, यातून कुटुंबाला आधार देणं, कुटुंबावर पदरामध्ये कुटुंबाचं दुःख झेलणं आणि पदराची पाखर या कुटुंबावर घालणं, तर खरं तर सर्व सामाजिक संस्थेच्या मदतीतून पुढे जाणं, हा खरं तर ह्या मातीने दिलेला संस्कार. आणि निऱ्यासारख्या भागामध्ये अन्नाचं आहे, गेले आपण 50 वर्षापासून पाहतो विविध सांस्कृतिक आणि सामाजिक संस्कार या ठिकाणी होत आहे आणि त्याच्यातून हा विचार फुलतो आहे. आणि म्हणून आजचा जो कार्यक्रम जो आहे ते सर्वच ज्या महिला मंडळाच्या सदस्य आहेत त्यांना खरं तर धन्यवाद देईल, कारण तुमच्याविषयी आम्हाला खूप अभिमान आहे. त्यांना पण काही दिवसापूर्वी नुकतेच झालेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर ताळा भवाळकर यांचं जे आपण जर व्याख्यान ऐकलं तर त्यांची जी आत्मीयता समाजाच्या विषयी, ही जी समाज संस्काराच्या विषयी अत्यंत खरं तर कौतुकास्पद आहे. आणि अशा असताना की प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी आपलं स्थान सिद्ध केलेलं आहे. खरं तर तिच्या हाती पाळण्याची दोरी म्हटलं जातं, पण त्याही पेक्षा संपूर्ण कुटुंबाला सावरणारी, कुटुंबाचं दुःख आपल्या पदरामध्ये झेलणारी ती नाही. कारण अनेक उदाहरणं आहेत, पावलोपावली खरं तर, आणि कुटुंब साकारणारी आणि कुटुंबाला आधार देणारी, आणि असा भगिनींचा सन्मान या ठिकाणी होतोय. निश्चितच सर्वच निरेतील बहुसंख्य मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रत्येकाचा नामोल्लेख, प्रत्येकाचं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे, पण वेळेअभावी प्रत्येकाचा नामोल्लेख करणं शक्य नाही. हे प्रत्येकाचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो सर्वच ग्रामीण महिला मंडळांच्या वतीने, सर्व मान्यवरांचं. याचबरोबर दुसरे एक सत्कार मूर्ती आपण त्यांचा कार्यक्रमाच्या निमित्तानं, की गुळूंचे गावचे रहिवासी जरी असले तरी आदरणीय अण्णांच्या विचारधारा किंवा सहवासामध्ये मार्गदर्शनाखाली पुढे जात असताना प्राध्यापक डॉक्टर महादेव रोकडे गुळूंचे सारख्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये पुढे जात बोधे सरांचे विद्यार्थी आहेत मराठी विषयाचे. खरं तर एक 30 वर्षापूर्वी मराठी विषय म्हटलं की माणसं धजावत नव्हती, परंतु मराठी विषयामध्ये पारंगत होणं, PhD होणं आणि पुण्यासारख्या ठिकाणी एका नामांकित महाविद्यालयामध्ये ते मराठी विभाग प्रमुख होणं, आणि ते होत असताना नुकतेच त्यांची उपप्राचार्य म्हणून नेमणूक झालेली आहे. खरं तर हा नेरा पंचक्रोशीचा सन्मान किंवा संस्कार घेऊन ते पुढे जाताना गावाविषयी त्यांचा कधीच विसर कमी झालेला नाही. निश्चितच सर्व मान्यवरांचा, सर्व सत्कार मूर्तींचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन आणि आयोजकाचा मनपूर्वक आभार, त्याचबरोबर सर्व पत्रकार मित्र, सर्व मान्यवर यांना पुन्हा एकदा सर्वांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद.